तर मंडळी आज पनीर घोटाळा बनवता म्हणजे कधीच नव्हता खाल्लेला, मी पहिल्यांदाच खाणार होते. तर मग बनवलं घरीच. तर मग इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतलं, जिरे मोहरी टाकून घेतले, छान तडतडली की याच्यामध्ये ना एक कांदा, एक टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट टाकली. तुम्ही बारीक बारीक कट करून सुद्धा टाकू शकता, पण आमच्या इथं आवडत नाही तसं बारीक कट करून केलेलं, पण प्युरीच लागते त्याच्यामुळे मी प्युरी करून टाकली त्याच्यामध्ये. आणि एक सिमला मिरची पण कापून घेतली बारीक बारीक आणि ती ह्याच्यामध्ये टाकून घेतली आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं. याला छान 2 मिनटं परतून घेतलं, आपलं तेल सुटेपर्यंत याला छान परतून घ्यायचं. आणि पनीरसुद्धा मी घरीच बनवलं होतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना सुके मसाले जातील, हळद पावडर, लाल तिखट आणि थोडासा मटण मसाला आणि अंबारी मसाला. आता मी काही घरी मसाला वगैरे बनवत नाही, मला काही जमत नाही, मसाला वगैरे बनवता येत नाही, तर मग मी विकतच्याच पुड्या वापरते. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना पावभाजी मसालासुद्धा टाकून घेतला आणि याला परत 2 मिनटासाठी मस्त छान शिजवून घेतलं. आणि त्याच्यानंतर याच्यावर ना कोथिंबीर टाकून घेतली. आणि नंतर ना पनीर बनवून ठेवलेलं होतं, मी घरीच बनवलेलं होतं, रेसिपी काही शेअर केलेली नाही आहे, पण मी घरीच बनवलं होतं हे पनीर. खूप छान झालं होतं. आणि मग ते छान किसून घेतलं किसणीने आणि ह्याच्यामध्ये टाकून याला एकदम मिक्स करून घेतलं सगळं आणि परतून घेतलं छान. परत ह्याच्यामध्ये ना अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं. ही भाजी घट्टसरच असते. आता ही मी पहिल्यांदाच बनवत होते, ही रेसिपी काही माझी नाही आहे, मी आपलं यूट्यूबवर बघूनच बनवत असते ह्या रेसिपीसुद्धा मी पण मग म्हटलं चला आपण पहिल्यांदा बनवतोय तर तुमच्यासोबत शेअर करावी. नंतर याला 5 मिनटासाठी उकळून घेतलं आणि अशी आपली भाजी तयार झाली. खूप छान झाली होती भाजी, टेस्टी पण झाली होती आणि पहिल्यांदाच खाणार होतो त्यामुळं खूप मस्त पण लागली भाजी, आवडलीसुद्धा सगळ्यांना घरामध्ये. आणि नंतर कोथिंबीर टाकून घेतली आणि चला आपली भाजी तयार झाली. आता आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.